बारड पोलिसांची मोठी कारवाई. 2,55,000 मुद्देमाल जप्त. गोवंश जनावरांची अवैध वाहतूक उघड. 3 आरोपींवर गुन्हा दाखल. मुदखेड प्रतिनिधी सुरेश पुलारी. मुदखेड तालुक्यातील बारड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पांदरवाडी चौक परिसरात पोलिसांनी अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत 3 आरोपींवर गुन्हा दाखल केला असून एकूण 2,55,000चा मुद्देमाल जप्त करत मोठमोठी कारवाई केलेली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक केलं जात आहे. दिनांक 11 मे 2026 सोमवार. वेळ सकाळी 7:15. स्थळ पांदरवाडी चौक, पांदरवाडी ते मुदखेड रोड. जप्त मुद्देमाल अंदाजे 2,55,000. गुन्हा क्रमांक 41/2026. कलम महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1976 तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960. तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल 2743 वाडेकर. फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय देशमुख. आरोपींची नावे: शेख आलम शेख कासिम, वय वर्ष 28, राहणार बागमार गल्ली मुदखेड. 2 मोहम्मद अहमद मोहम्मद चांदसाब, वय वर्ष 38, राहणार तामसा. शेख इरफान शेख इर्शाद, वय वर्ष 15, राहणार बागमार गल्ली मुदखेड. आणि या कारवाईचा तपशील आहे. संशयित महिंद्रा बेलोरो पिकअप वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गोवंश जनावरांना अमानुषपणे बांधून कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचं आढळून आलंय. जनावरांना वाहनात अत्यंत क्रूर पद्धतीने कोंबून दोरीने बांधण्यात आल्याचं तपासात समोर आलंय. पोलिसांनी विविध जातीच्या गोवंश जनावरांसह महिंद्रा बेलोरो पिकअप वाहन असे एकूण अंदाजे 2,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बारड पोलिसांच्या या सतर्क कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बारड पोलिसांच्या भूमिकेचं नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर बारड पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.